नमस्कार, मी विशाल पवार पवार्स प्राईम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. या अगोदर आपण इंग्लिशची स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बघितला होता. ज्यांनी तो स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघितला नसेल तर तो अगोदर बघून घ्या. त्यामध्ये मी TCS अँड IBPS पॅटर्नमध्ये काय डिफरन्स आहे हे मी त्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे आणि जी प्रॉपर स्ट्रॅटेजी असली पाहिजे इंग्लिशसाठी ती काय पाहिजे त्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलेलं आहे. त्या अगोदर आपण GMC नांदेडचा जो पेपर झाले होते त्याचे ॲनालिसिस व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती टाकले आहे. तर मुलांचा त्यासाठी खूप चांगला रिस्पॉन्स भेटला अँड आपण त्या कंटिन्युएशनमध्ये तलाठीचे जे पेपर झाले होते त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण बघणार आहोत. शिफ्ट वाईज 25 क्वेश्चन पूर्ण एका पेपरमध्ये विचारले होते आउट ऑफ 100. तर हा जो सिरीज आहे तलाठी भरतीची जी सिरीज असणार आहे ॲनालिसिस सिरीज, तर ही फक्त तलाठी भरतीसाठी नव्हेच तर येणाऱ्या GMC किंवा नगर परिषद भरती, त्याचबरोबर महानगरपालिका यांच्यासाठी पण उपयुक्त असेल. कारण ज्यांनी GMC संभाजीनगरचा जो पेपर दिला होता त्यांना समजलं असेल की इंग्लिशची लेवल आता काय झालेली आहे आणि जो GMC नांदेडची इंग्लिश होती ती ॲज कम्पेअर्ड टू संभाजीनगरच्या कमी होती. ठीक आहे, जी डिफिकल्टी लेवल आहे GMC संभाजीनगरची जी जास्त होती. ऑलमोस्ट तलाठी लेवलची जी इंग्लिश विचारलेली होती सेम त्या लेवलची होती, त्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल. त्यामुळे आपण एक्झाम GMCची भरती आहे 10वी बेसिसवरती आहे असं, त्यामुळे आपण गेस करू नये की 10वी भरतीवरचं इंग्लिश इझी असू शकतं. अँड इंग्लिश असा सब्जेक्ट आहे की तो एक तर तुम्हाला लिस्टमध्ये इन करू शकतो किंवा आउट करू शकतो. सो हे तुमच्यावरती डिपेंड करतं आहे की तुम्ही कशा प्रकारे त्यासाठी प्रिपेअर असता. त्यासाठी आपण या अगोदर बनवला आहे, तर तो व्हिडिओ बघून त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि 100% तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसेल तुमच्या मार्क्समध्ये. चला तर कंटिन्यू करू सिरीज. फर्स्ट व्हिडिओ असेल हा. फर्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. प्रोवर्ब दिलेला यामध्ये अ स्लीपिंग फॉक्स कॅचेस नो पोल्ट्री, म्हणजे झोपलेला कोल्हा कधीही कोंबडी पकडू शकत नाही असं एक्झॅक्ट मिनिंग आहे. बट हा प्रोवर्ब आहे, याचा शब्दशः मिनिंग घ्यायचा नसतो. याचा मिनिंग असा आहे की जे आळशी लोक असतात, लेझी पीपल असतात, त्यांना सक्सेस मिळत नाही. तर सेकंड जो ऑप्शन आहे, अ मॅन हु इज केअरलेस अँड अनविजिलंट गेन्स नथिंग्स. जे लेझी माणसं असतात, अनविजिलंट असतात, केअरलेस असतात, त्यांना सक्सेस मिळत नाही, या प्रोव्हर्बचा अर्थ आहे. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, select the most appropriate option to fill in the blank. The train dash at 8 o'clock in the evening. हे द ॲट प्रिपोजिशन यूज केलेलं आहे. ज्यावेळेस आपण एक्झॅक्ट टायमिंग सांगतो त्यावेळेस आपण ॲट प्रिपोजिशन यूज करतो. अँड इथं इन केलेलं आहे, इन द इव्हनिंग, इन द मॉर्निंग आपण म्हणतो. देन इथं जो फिल इन द ब्लँक दिलेला आहे, द ट्रेन डॅश ॲट 8 o'clock इन द इव्हनिंग, हा जो फिक्स शेड्यूल आहे ट्रेनचा. तर फिक्स शेड्यूल जो आपण आहे तो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सांगत असतो. त्यामुळे फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. द ट्रेन अराइव्ज, सिंगल ट्रेन आहे, थर्ड पर्सन नॉन लिव्हिंग थिंग आहे, त्यामुळे एस इथं लागलेलं आहे. द ट्रेन अराइव्ज ॲट 8 o'clock इन द इव्हनिंग. जी ट्रेन आहे ती 8 वाजता इव्हनिंगला येते. नेक्स्ट क्वेश्चन, याचा अँटोनिम सांगायचं आपल्याला. प्रिसाईज. प्रिसाईज म्हणजे काय? एक्झॅक्ट, ॲक्युरेट, म्हणजे आपण त्याला म्हणतो अचूक. ठीक आहे, प्रिसाईज म्हणजे एक्झॅक्ट, ॲक्युरेट. तर त्याचा ऑपोजिट काय होईल? इनएक्झॅक्ट. ठीक आहे, बाकीच्या ऑप्शनचं मिनिंग बघू. लिमिटेड. लिमिटेड म्हणजे काय? मर्यादित. अनकॉमन. अनकॉमन म्हणजे काय? रेअर, अनयुज्युअल, असामान्य म्हणतो किंवा दुर्मिळ. नॅरो, आपण म्हणतो नॅरो रोड आहे. नॅरो रोड म्हणजे काय? अरुंद, जो की रुंद नाही आहे. नॉट वाईड. सो प्रिसाईजचं
ऑपोजिट जे अँटोनिम असेल ते इनएक्झॅक्ट असेल आणि प्रिसाईज म्हणजे काय एक्झॅक्ट ॲक्युरेट. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. यामध्ये एरर आहे या सेंटेन्समध्ये दिलेल्या, त्यामध्ये एरर आपल्याला रेक्टिफाय करायचं आहे. वी मस्ट बी विजिटिंग द न्यू पार्लियामेंट हाऊस टुमॉरो विथ प्रायर परमिशन ऑफ द अथॉरिटी. इथं मस्ट बी आहे, यामध्ये मिस्टेक आहे. मस्ट काय आहे तर मॉडल वर्ब आहे. मॉडल नंतर काय येतं, वर्बचं फर्स्ट फॉर्म येतं नेहमी. तर यामध्ये टुमॉरो फ्युचर ॲक्शन्स सांगितली आहे. वी, तर यामध्ये ऑप्शन काय येईल, वी शाल बी विजिटिंग द न्यू पार्लियामेंट हाऊस टुमॉरो विथ प्रायर परमिशन ऑफ द अथॉरिटी. सो शाल बी इज करेक्ट. कॅन बी येणार नाही, कॅन बी काय शक्यता दाखवतो, शुड बी येणार नाही, विल हॅव बीन विजिटिंग येणार नाही. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate article to fill in the blank. I have dash large collection of poetry books. Large collection of poetry books. Countable noun आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण पोएट्री बुक्सचं कलेक्शन काउंट करू शकतो, त्यामुळे इथं ए किंवा ॲन येईल. ठीक आहे. नो आर्टिकल रिक्वायर्ड येणार नाही, द येणार नाही. द का येणार नाही, कारण इथं स्पेसिफिक कलेक्शन सांगितलेलं नाही आहे. इथं स्पेसिफिक नाही आहे, तर जनरल सांगितलेलं, जनरल स्टेटमेंट आहे. तर आय हॅव अ लार्ज कलेक्शन ऑफ पोएट्री करेक्ट येईल. ॲन का येणार नाही, कारण इथं ओवेल साऊंड नाही आहे, त्यामुळे इथं ॲन येणार नाही. आय हॅव अ लार्ज कलेक्शन ऑफ पोएट्री बुक्स इज करेक्ट. फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. इथं प्रिपोजिशन यूज करायचं आहे. इन स्पाइट ऑफ बीइंग वॉर्न, तामरा इन्सिस्टेड डॅश मीटिंग द कॉन्मॉन. तर यामध्ये ऑप्शन जे आहे ते कम्प्लिटली रॉंग आहे. हा क्वेश्चन चॅलेंज केलेला असेल मे बी. यामध्ये हे ऑप्शन येत नाही, कारण यामध्ये प्रिपोजिशनचं आहे. तर प्रिपोजिशन ऑप्शनमध्ये नाही आहे, इथं वर्ब्स दिलेलं आहे. तर प्रिपोजिशन इथं काय आलं पाहिजे, ऑन, इन, ॲट किंवा फॉर, यापैकी असे ऑप्शन्स पाहिजे. त्या बेसिसवरती आपण ऑप्शन टिक करू शकतो. सो इन्सिस्ट या अगोदर आपण एक क्वेश्चन डिस्कस केलेला आहे. इन्सिस्ट नंतर काय येतं तर ऑन प्रिपोजिशन येतं, त्यामुळं इन्सिस्ट ऑन करेक्ट असेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल शी इन्सिस्टेड ऑन गोईंग देअर. ती तिथं जाण्यासाठी इन्सिस्ट करू लागली. ठीक आहे, याचा मिनिंग असं निघेल. सो हा क्वेश्चन जो आहे चॅलेंज झालेला असणार 100%. इन्सिस्ट नंतर ऑन येणार, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. यू हॅव डन अ ग्रेट जॉब इन युअर एक्झाम, कीप डॅश हार्ड. यू हॅव डन अ ग्रेट जॉब इन युअर एक्झाम, कीप डॅश हार्ड. सो हा जो कीप वर्ब आहे, यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल किंवा आपण त्याला जरंट म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, जरंट फॉर्म इथं यूज व्हायला पाहिजे. म्हणजे काय, वर्बला ING यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल कीप स्माइलिंग म्हणतो आपण, कीप गोईंग म्हणतो, कीप वर्किंग हार्ड. सो कीप नंतर आपण जरंट फॉर्म यूज करतो, त्यामुळं यू हॅव डन अ ग्रेट जॉब इन युअर एक्झाम, कीप वर्किंग हार्ड इज करेक्ट. थर्ड ऑप्शन करेक्ट असणार. असेच काही वर्ब्स आहे, जसे की आपण म्हणतो प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश, त्यानंतर आपण म्हणतो स्टॉप वेस्टिंग टाईम, किंवा स्टार्ट रीडिंग न्यूजपेपर, सो दॅट तुमचं कॉम्प्रिहेन्शन इम्प्रूव्ह होईल. तर प्रॅक्टिस, स्टॉप, स्टार्ट हे असे काही वर्ब्स आहे, जसं कीप,
यानंतर होबला ING येतं म्हणजे जरंड फॉर्म येतो. तर या पॅटर्नचा हा क्वेश्चन आहे. सेम असे क्वेश्चन्स तुम्हाला नेक्स्ट शिफ्टमध्ये विचारले जातील येणाऱ्या एक्झाम्समध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन आहे यामध्ये. क्वेश्चन टॅगमध्ये काय असतं की पॉझिटिव्ह सेंटेन्स असला तर त्याला आपण निगेटिव्ह बनवतो, निगेटिव्ह असला तर पॉझिटिव्ह बनवतो. दॅट्स इट. क्वेश्चन बघा, आय एम सपोज टू कम्प्लीट माय असाइनमेंट टू नाईट. तर पहिल्यांदा बघा की हा सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, आय एम दिलेला आहे, तर आपल्याला निगेटिव्ह बनायचा आणि जे हेल्पिंग वर्ब असतं त्याला आपण नॉट लावतो. सो एम प्लस नॉट, करेक्ट फॉर्म काय येईल याचा, आरंट. एम प्लस नॉटला आपण आरंट म्हणतो. त्यानंतर सब्जेक्ट येतो आय, इथं आय सब्जेक्ट आहे, आरंट आय इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड ऑप्टिमम, फॉरेन, नेसेसरी, फिअरी. ऑप्टिमम म्हणजे काय, बेस्ट कंडिशन. तर आपण सर्वोत्तम म्हणतो. त्यानंतर फॉरेन, फॉरेन म्हणजे परदेशी, फ्रॉम अनादर कंट्री, फ्रॉम अनादर कंट्री. नेसेसरी, नेसेसरी म्हणजे काय, इसेन्शियल, अत्यावश्यक. फेरी, फेरी हा काय आहे, इनकरेक्ट वर्ड आहे. फेरीची करेक्ट स्पेलिंग काय आहे, FIERY, FIERY. फेरी म्हणजे काय, फुल ऑफ फायर, म्हणजे ज्वलंत. नेसेसरीची स्पेलिंग करेक्ट आहे, फॉरेनची करेक्ट आहे, ऑप्टिममची करेक्ट आहे, फेरी, FIERY. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन वर्ड इम्पेड. इम्पेड म्हणजे काय, टू ऑब्स्ट्रक्ट म्हणजे अडथळा आणणे, अडथळा आणणे, किंवा हिंडर म्हणतो आपण त्याला. तो सेकंड ऑप्शनमध्ये हिंडर दिलेला आहे. हिंडर इज सिनोनिम ऑफ इम्पेड. एड म्हणजे काय, हेल्प, फर्स्ट एड म्हणतो आपण. देन लिबरेट, लिबर्टी, सेट फ्री, सेट फ्री मुक्त करणे, लिबरेट करणे, ठीक आहे, लिबर्टी. त्यानंतर ॲडव्हान्स, ॲडव्हान्स मीन्स मूव फॉरवर्ड, पुढे जाणे, कॉमन वर्ड आहे. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट, हिंडर. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. इथं प्रिपोजिशन फिक्स करायचं आहे. क्वेश्चन आहे, द पॅनल कन्सिस्ट डॅश 5 मेंबर्स. जो पॅनल आहे तो 5 मेंबरने मिळून बनलेला आहे, असे तर म्हणायचं आहे. तर कन्सिस्ट नंतर काय येईल, कन्सिस्ट ऑफ. आपण अगोदर काय बघितलं होतं, इन्सिस्ट ऑन. सो कन्सिस्ट नंतर ऑफ प्रिपोजिशन येतं, म्हणजे काय, ने मिळून बनलेले, मिळून बनलेले. जो पॅनल आहे तो 5 मेंबरने मिळून बनलेला आहे, त्यामुळे ऑफ इज करेक्ट. अजून असे सेम सिमिलर काही प्रीपोजिशन फ्रेजेस आहे, जसं आपण डिपेंड ऑन म्हणतो. डिपेंड ऑन म्हणजे काय, अवलंबून असणे, किंवा रिलाय, रिलाय अँड डिपेंड इज सिमिलर. अवलंबून असणे किंवा विश्वास ठेवणे. बिलीव्ह इन म्हणतो, बिलीव्ह इन युअर सेल्फ, बिलीव्ह इन आहे. त्यानंतर अजून लुक ॲट, लुक ॲट किंवा लुक फॉर. लुक ॲट म्हणजे काय, बघणे. लुक फॉर म्हणजे काय, टू सर्च, शोधणे. वेट फॉर, वाट बघणे. थिंक अबाउट म्हणतो आपण, थिंक अबाउट इट असं म्हणतो. थिंक अबाउट म्हणजे काय, विचार करणे. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर असणार ऑफ, कन्सिस्ट ऑफ.
फॉर एक्झाम्पल कन्सिस्टचं अजून उदाहरण बघायचं झालं तर आपण म्हणतो द बुक कन्सिस्ट ऑफ 60 पेजेस. जे बुक आहे ते 60 पेजेसनी मिळून बनलेलं आहे. सो कन्सिस्ट ऑफ इज प्रिपोजिशनल फ्रेज आहे. नेक्स्ट, सेलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. यामध्ये आपल्याला पंक्च्युएशन करेक्ट बघायचं आहे. कोणता सेंटेन्स करेक्ट आहे. व्हॉट अ हिडियस न्यू ड्रेस. सर्वांचे जे बाकी ऑप्शन्स आहे सेम आहे, फक्त पंक्च्युएशन इथं चेक करायचं आहे आपल्याला. इथं काय दिलेलं आहे, व्हॉट कधी यूज करतो आपण, ज्यावेळेस आपल्याला आश्चर्य असलं, सडन फिलिंग जे म्हणतो आपण, आश्चर्य किंवा आनंद, राग जेव्हा व्यक्त करायचं असलं त्यावेळेस आपण व्हॉट अ पासून सुरुवात करतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस म्हणतो आपण. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस, किती सुंदर जागा आहे. त्यानंतर व्हॉट अ सरप्राईज म्हणतो आपण. व्हॉट अ सरप्राईज. सो व्हॉट अ पासून सुरुवात झाली. व्हॉटपासून सुरुवात झाली याचा अर्थ असा नाही की हा एस नो टाईप क्वेश्चन आहे. ठीक आहे, व्हॉट अ आहे जो सेन्स बनतोय. व्हॉट अ हिडियस म्हणजे काय, घाणेरडा, कुरूप म्हणतो आपण. तिरस्कार दाखवलेला या सेंटेन्समध्ये. व्हॉट अ हिडियस न्यू ड्रेस, तो किती घाणेरडा नवीन ड्रेस आहे. तर ही एक सडन फिलिंग आहे, त्यामुळे इथं एक्सक्लामेशन मार्क्स यायला पाहिजे लास्टला. इथं फुल स्टॉप आहे, क्वेश्चन मार्क आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, select the most appropriate option to fill in the blank. Be aware of dash plants that often attract specific insects to devour them. या सेंटेन्सचा मिनिंग बघा. बी अवेअर ऑफ म्हणजे अशा प्लांट्सपासून अवेअर राहा की जे इन्सेक्टला अट्रॅक्ट करतात. इन्सेक्ट म्हणजे काय, किडे. तर याचा रोटन येईल. डर्टी आणि फिल्थी म्हणजे काय, घाणेरडा, नॉट क्लीन. पण याची जी इंटेन्सिटी आहे डर्टीची ती कमी आहे फिल्थीपेक्षा. फिल्थी म्हणजे पण घाणेरडा, बट याची जी इंटेन्सिटी आहे ना, समजा याची डर्टी आपण इन नॉर्मल लँग्वेज म्हणतो, फिल्थी मीन्स त्यापेक्षा जास्त घाणेरडा, नॉट क्लीन. मिनिंग सेम आहे बट इंटेन्सिटीवरती डिफरन्स आहे यामध्ये. रोटन म्हणजे काय, डीके म्हणतो याला. सिनोनिम्स आहे डीके किंवा डिकम्पोज तुम्ही इन्व्हायरमेंटमध्ये वाचलं असाल, म्हणजे कुजलेला किंवा सडलेला. तर जे प्लांट्सचे लिव्स असतात ते काय कुजून जातात ना, तर इथं रोटन हा करेक्ट सेन्स बनतो या सेंटेन्समध्ये. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, select the most appropriate punctuation marks to fill in the blanks. She ordered fish finger dash rice and coke for dinner and लास्टला आहे डॅश. तर इथं फिश फिंगर, राईस अँड कोक ह्या 3 वेगवेगळ्या आयटम तिने काय केले, ऑर्डर केले. तर आपण यामध्ये पंक्च्युएशन एक लिस्ट झाली नाही. तर शी ऑर्डर्ड फिश फिंगर यामध्ये काय यायला पाहिजे, कॉमा यायला पाहिजे. शी ऑर्डर्ड फिश फिंगर, राईस अँड कोक, 3 वस्तू ऑर्डर केल्या, तर पहिल्या वस्तूनंतर कॉमा यायला पाहिजे. सो फर्स्टमध्ये कॉमा पाहिजे. इथं कॉमा आहे, इथं सेमिकोलॉन आहे, हाय पण आहे. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. लास्टला पिरियड म्हणजे काय, फुल स्टॉप. इथं सेंटेन्स कंप्लीट झाला लास्टला, त्यामुळे इथं काय फुल स्टॉप येईल. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, select the most appropriate option to fill in the blank. She is dash tired to go for trekking. Tired, थकलेली, to go for trekking. तर यामध्ये 2 यायला पाहिजे, फोर्थ ऑप्शन. इनफॅक्ट येणार नाही, अदरवाईज येणार नाही, ऑफन येणार नाही. शी इज टू टायर्ड टू गो फॉर ट्रेकिंग.
ती खूप थकलेली आहे. सो सी दॅट शी कॅनॉट ट्रेक. याचं मिनिंग असं आहे. टू टूचं काय आहे का इथं पेअर पाहिजे, टू नंतर टू यायला पाहिजे. अजून हे जे टू टू आहे ना हे निगेटिव्ह सेन्स दाखवतं. अजून एक असतं सो दॅट. सो दॅट निगेटिव्ह पण दाखवतो आणि पॉझिटिव्ह पण दाखवतो. बट टू आणि टू मध्ये काय 100% निगेटिव्ह सेंटेन्समध्ये यूज करतो आपण टू अँड टूची पेअर. फॉर एक्झाम्पल शी इज टू यंग टू ड्राईव्ह. म्हणजे ती काय खूप यंग आहे ड्राईव्ह करण्यासाठी. मीन्स शी इज सो यंग दॅट शी कॅनॉट ड्राईव्ह. म्हणजे ती अंडर 18 आहे, ती ड्राईव्ह करू शकत नाही, तिला लायसन मिळू शकत नाही. म्हणजे कम्प्लिटली काय तर निगेटिव्ह सेन्स बनतो या सेंटेन्सचा. अजून एक्झाम्पल बघायचं झालं तर धिस बॉक्स इज टू हेवी टू लिफ्ट. लिफ्ट म्हणजे काय उचलणे. हा जो बॉक्स आहे टू हेवी आहे उचलण्यासाठी. म्हणजे द बॉक्स इज सो हेवी दॅट इट कॅनॉट बी लिफ्टेड. तो बॉक्स इतका हेवी आहे का तो उचलू शकत नाही. इथं पण हा काय निगेटिव्ह सेन्स आहे, त्यामुळे इथं टू येणार. टू टू हा 100% निगेटिव्ह सेंटेन्स दाखवतो. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, सेलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन गिवन सेंटेन्स. मी स्पेल्ड वर्ड फाइंड आउट करायचं आहे या सेंटेन्समधनं. माय कझिन देविका प्रिपेअर सॅलड्स दॅट आर हेल्दी अँड डिलिशियस. फर्स्ट ऑप्शन आहे प्रिपेअर्स करेक्ट आहे, सॅलड करेक्ट आहे, डिलिशियस इथं इनकरेक्ट आहे, हेल्दी करेक्ट आहे. थर्ड ऑप्शन इज करेक्ट. डिलिशियसची स्पेलिंग काय आहे DELICIOUS. डिलिशियस म्हणजे काय टेस्टी. द केक वॉज व्हेरी डिलिशियस म्हणतो आपण, म्हणजे काय टेस्टी. आणि डिलिशियसची स्पेलिंग DELICIOUS. थर्ड ऑप्शन इज करेक्ट. Select the most appropriate option to fill in the blank. Just as I am getting late to office, the car dash start. यामध्ये फ्युचर सेन्स बनतो सेंटेन्सचा मिनिंग बघितल्यानंतर. मी ऑफिसला लेट झालेलो आहोत तर कार चालू होणार नाही. मीन्स विल नॉट, वोंट, विल प्लस नॉट. द कार वोंट स्टार्ट. कांट येणार नाही, डोंट येणार नाही, वरंट येणार नाही. सिंग्युलर आहे त्यामुळं वॉरंट येणार नाही. वॉरंट म्हणजे काय WERE, वेअर प्लस नॉट. डोंट येणार नाही, कांट होऊ शकत नाही, असा याचा सेन्स बनत नाही. सो फोर्थ ऑप्शन इज करेक्ट, ओंट. नेक्स्ट, पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स. वन ऑफ देम मे कंटेन अन एरर. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. यामध्ये एरर शोधायचा आहे. I saw a puppy among the two trees. It was confused and appeared to be longing for its owners to rescue it. To rescue it. Appeared to be longing among the two trees. No error. यामध्ये बघा अमंग द टू ट्रीज दिलेला आहे, यामध्ये एरर आहे थर्ड ऑप्शनमध्ये. एक असतं बिटवीन अँड अमंग. यामध्ये मोस्ट ऑफ द पीपल कन्फ्यूज होतात. बिटवीन केव्हा यूज करतो आपण, जेव्हा आपण दोन वस्तूला किंवा दोन लोकांना रेफर करतो. फॉर टू people or things असल्या त्यावेळेस आपण काय बिटवीन यूज करतो. दोन लोकांमध्ये आपण कम्पेअर करत असलो किंवा दोन लोकांविषयी बोलत असलो, ज्या वेळेस आपण अमंग यूज करतो. मोर दॅन टू पीपल, एक ग्रुप असला, क्लास असला, त्यावेळेस आपण अमंग यूज करतो. ठीक आहे. तर बिटवीन इथं टू ट्रीज दिलं त्यामुळे इथं काय अमंग नाही येणार, तर बिटवीन येईल. ठीक आहे. म्हणू शकतो आपण द कॉन्व्हर्सेशन वॉज बिटवीन राम अँड श्याम. राम अँड श्याम हे काय दोघंच आहे आणि त्यांच्यामध्ये संभाषण होत आहे, तर दोघांसाठी आपण
बिटवीन यूज करतो. अँड अमंगचं एक्झाम्पल बघायचं झालं तर शी वॉज सिटिंग अमंग हर फ्रेंड्स. अमंग हर फ्रेंड्स, ती तिच्या फ्रेंड्समध्ये बसलेली होती. वॉज आहे तर फ्रेंड्स हे मोर दॅन 2 असणार इथे, त्यामुळे इथं काय आलेलं आहे, अमंग आलेलं आहे. सो हा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅश बॉय इन द पिंक शर्ट इज माय कझिन. ज्यांनी मागचे सिरीज बघितले असेल, मागचे व्हिडिओज बघितले असेल, त्यामध्ये या टाईपचा क्वेश्चन 2 वेळेस येऊन गेलेला आहे. तर TCSचं जे पॅटर्न आहे ते ऑलमोस्ट सिमिलर असतं. क्वेश्चन विचारण्याची जी पॅटर्न आहे तो सेम असतो ग्रामटिकलमध्ये. स्पेशली व्होकॅब तर डिफरंट, व्होकॅब रिपीट होऊ शकते किंवा नाही, पण जे ग्रामरचे क्वेश्चन्स आहेत ते रिपीट होतात. अँड कॉम्प्रिहेन्शन तर ऑब्व्हियसली रिपीट होणार नाही, पॅटर्न रिपीट होत असतो. तर डॅश बॉय इन द पिंक शर्ट इज माय कझिन. तो मुलगा जो की पिंक शर्टमध्ये आहे तो माझा काय कझिन आहे. तर इथं स्पेसिफिक मुलाविषयी बोललेला आहे. आपण बघितलं होतं ज्यावेळेस आपण एखाद्या स्पेसिफिक गोष्टीविषयी बोलतो त्यावेळेस आपण द आर्टिकल यूज करतो, कारण अँड काय इनडेफिनेट आर्टिकल आहे आणि द काय हा डेफिनेट आर्टिकल आहे. स्पेसिफिक गोष्टीविषयी ज्यावेळेस आपण बोलतो, व्यक्तीविषयी बोलतो, त्यावेळेस आपण द आर्टिकल यूज करतो. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर. एरर शोधायच्यामध्ये धीज नॉमॅड्स लिव्ह वेअर दे कुड फाइंड फूड टू सपोर्ट देअर फॅमिलीज. इथं लिव्ह आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. इथं कुड कसं येईल, कुड येणार नाही. कुड काय पास्ट टेन्स दाखवतं. नोमॅड म्हणजे काय, असे व्यक्ती किंवा गट जो एका ठिकाणी न राहता त्यांचे प्लेस बदलत राहतो. त्यांचे वेगवेगळे रिझन असू शकतात. फॉर फूड पण असू शकतं, खाण्यापिण्यासाठी, पाण्यासाठी किंवा लिव्हिंग कंडिशनसाठी, चांगलं लाईफ जगण्यासाठी ते एका जागेहून दुसऱ्या जागी भटकंती करत राहतात. त्यांना आपण त्या ग्रुपला किंवा त्या लोकांना काय म्हणतो, नोमॅड म्हणतो. तो धीज नोमॅड्स लिव्ह इथपर्यंत सेंटेन्स जो आहे प्रेझेंटमध्ये चालू आहे आणि इथं कुड आलेला आहे. तर इथं कुड येणार नाही, इथं काय येईल, कॅन येईल. कॅन फाइंड फूड टू सपोर्ट देअर फॅमिलीज. तर फर्स्ट ऑप्शनमध्ये काय एरर आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. अ लेपर्ड डझंट चेंज इट्स स्पॉट. लेपर्ड डझंट चेंज, जे लेपर्डवरती स्पॉट्स असतात ते कधी चेंज होत नाही. शब्दशः अर्थ नाही याचा, हा एक इडियम आहे. याचा अर्थ असा होतो की जो माणसाचा मूळ स्वभाव आहे, भलेही वरून काही चेंजेस होतील पण जो मूळ स्वभाव आहे तो माणसाचा कधी बदलत नाही, असा या इडियमचा मिनिंग आहे. अँड ही युनिव्हर्सल ट्रूथसुद्धा आहे. पीपल कांट चेंज द प्रॉब्लेम अराउंड देम. रॉंग. पीपल कांट चेंज देअर फेट अँड डेस्टिनी. फेट म्हणजे नशीब. रॉंग. पीपल कांट चेंज देअर सर्कमस्टन्सेस. परिस्थिती नाही. पीपल कांट चेंज देअर इनेट कॅरेक्टर. इनेट कॅरेक्टर म्हणजे काय, मूळ स्वभाव. जो इनेट कॅरेक्टर आहे व्यक्तीचे ते कधी चेंज होत नसतात. ओव्हरऑल त्यांच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात पण जो मूळ स्वभाव आहे तो चेंज होत नाही. सो अ लेपर्ड डझंट चेंज इट्स स्पॉट म्हणजे पीपल कांट चेंज देअर इनेट कॅरेक्टर. नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. इन्चॅन्टेड. इन्चॅन्टेड म्हणजे चार्म किंवा फॅसिनेटेड. फॅसिनेटेड यामध्ये ऑप्शन पण दिलेला आहे थर्डमध्ये, म्हणजे मोहित होणे, आकर्षित होणे, अट्रॅक्ट होणे. इन्चॅन्टेड म्हणजे पहिला ऑप्शन जो आहे इंटरप्टेड. इंटरप्टेड म्हणजे काय, डिस्टर्ब होणे, टेम्पररी एखादी गोष्ट स्टॉप करणे. इंटरप्ट, कोणी बोलत असताना आपण त्याला मधामध्ये काय करतो, इंटरप्ट करतो. सो करेक्ट त्यासाठी वर्ड काय, इंटरप्शन. ॲप्रिशिएटेड, ॲप्रिशिएट करणे,
कोणाला व्हॅल्यू देणे, आभार व्यक्त करणे म्हणतो आपण, ॲप्रिशिएट करणे चांगल्या कामासाठी. इन्फ्लुएन्स्ड, इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावित होणे. अफेक्टेड, अफेक्टेड बाय समवन किंवा समथिंग, एखाद्या वस्तू किंवा अफेक्टेड. अफेक्टेड बाय समवन और समथिंग, एखाद्या वस्तूने किंवा एखाद्या व्यक्तीमुळे प्रभावित होणे, त्याला म्हणतो आपण इन्फ्लुएन्स्ड होणे. जसं की इन्स्टावरती इन्फ्लुएन्सर आहे आजकाल, सो लोक त्यांनी अफेक्टेड होतात. जे अंडर 18, जे अबव 18+ कंटेंट जर लहान मुलं बघत असला तर ते काय होतात, त्यांनी इन्फ्लुएन्स होतात, त्यांमध्ये निगेटिव्हिटी येते. सो इन्फ्लुएन्स्ड इज मीन्स अफेक्टेड बाय समवन. नेक्स्ट, select the most appropriate meaning of the given idiom. अंडर द विदर, याचा शब्दशः अर्थ नाही आहे. विदर म्हणजे काय, वातावरण. सो अंडर द विदर म्हणजे फिलिंग इल किंवा सिक. तब्येत ठीक नसणे, बिमार असणे, फिलिंग इल किंवा सिक, अंडर द. सेकंड लास्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस दिलेला आहे, त्याचं पॅसिव्ह करायचं आहे. द अक्लेम्ड फिल्म मेकर हा सब्जेक्ट आहे, प्रोड्युस्ड वर्ब आहे द फिल्म. वर्बचं सेकंड फॉर्म आहे, म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आहे. सेकंड फॉर्म पास्टमध्ये सेंटेन्स आहे. तर याचं पॅसिव्हाइज करताना काय येईल, वॉज किंवा वर प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. द फिल्म वॉज प्रोड्युस्ड बाय द फिल्म मेकर, बट कम्प्लीट सेंटेन्समध्ये जे सब्जेक्ट आहे तो क्लेम फिल्म मेकर आहे, त्यामुळे हा ऑप्शन रॉंग येईल. सेकंड बघा, द फिल्म वॉज प्रोड्युस्ड बाय द अक्लेम फिल्म मेकर, करेक्ट. यामध्ये वॉज दिलेला आहे, वर्बचं थर्ड फॉर्म, आणि त्यानंतर आपण बाय यूज करतो, बाय प्रिपोजिशन, बाय द अक्लेम्ड फिल्म मेकर. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. लास्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. ही डझंट स्पीक डच. आपण बघितलं की पॉझिटिव्ह सेंटेन्स असला तर आपण निगेटिव्ह बनवतो, निगेटिव्ह असला तर पॉझिटिव्ह बनवतो. यामध्ये डझंट आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर जे आपण हेल्पिंग वर्ब यूज करणार ते पॉझिटिव्ह करणार. डझंटचं काय आहे, डज, डज ही, त्यानंतर क्वेश्चन मार्क, ही सब्जेक्ट कुठे दिलेलं आहे, फोर्थ ऑप्शनमध्ये. ही डझंट स्पीक डच, तो स्पीक बोलत नाही, तो बोलतो का, असा प्रश्न आपण विचारतो, तर त्याचा पॉझिटिव्ह सेन्स बनतो, डज ही. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. अशा प्रकारे आपण ही 25 क्वेश्चनची शिफ्ट डिस्कस केलेली आहे. जर तुम्हाला या सिरीजचा फायदा होत असेल, जर या सिरीजला आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटला तर मी ही सिरीज कंटिन्यू करेल, जसं की GMCला भेटला आहे. अँड अगेन हे सांगेल की ही सिरीज फक्त आणि फक्त तलाठी भरतीसाठी नाही, तर येणाऱ्या जितका पण सरळ सेवा आहे, महानगरपालिका, नगर परिषद, GMC भरती, सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. कारण पॅटर्न सेम ठरतं. ज्यांनी फर्स्ट व्हिडिओपासून या यूट्यूब चॅनलला बघितलेलं आहे त्यांना कळत असेल, आणि ज्यांनी छत्रपती संभाजीनगरची GMCचा पेपर दिला असेल, या यूट्यूबवर एक मॅरेथॉन व्हिडिओ आहे, अँड अगेन 7 लेक्चर्स आहे, 7 पेपर डिस्कस केलेले आहे. ते बघून जे मुलं गेलं असेल त्यांना 101% त्यामध्ये फायदा झाला असेल. तर येणाऱ्या सरळ सेवापासून तुम्हाला या लेक्चरपासून फायदा होईल. अँड कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की ही सिरीज कंटिन्यू करायला पाहिजे की नाही. ज्यांना या लेक्चरची PDF हवी असेल ते पॉवर्स प्राईम अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. अँड बेल आयकॉन जी आहे ती ऑन करून ठेवा. ठीक आहे. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.